पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सराफ बाजारावर आर्थिक मंदीचं सावट पसरलंय। लग्न सराईचा हंगाम आहे। सोन्याचे दर प्रतितोळा 1,50,000च्या पार गेले। ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे सराफ व्यावसायिक चिंतेत आहेत। नोटाबंदी आणि लॉकडाऊन नंतर आता या नव्या संकटामुळे बँकेचं कर्ज आणि कामगारांचे पगार कसे द्यायचे असा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा ठाकलाय। लगीन सराईत जो माल भरला आहे तो सेल करण्यासाठी आम्हाला कस्टमरची आवश्यकता आहे। पण आता मोदी सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे, पण मोठा तोटा सहन करावा लागला। कारण नोटबंदी लॉकडाऊन काळात सराफ व्यावसायिकांना मोठा तोटा झाला। त्यानंतर सोने खरेदी थांबली, तर पुन्हा तोटा सहन करावा लागणार आहे। याचाही विचार करावा सरकारने करायला हवा।